पाहुयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय। शिवसेना युबीटीच्या सर्व झेडपी सदस्यांना व्हीप जारी करण्यात आलाय। जिल्हा प्रमुख अंबादास दानवेंनी हा व्हीप बजावलेला आहे। कुठल्याही उमेदवाराला मतदान न करण्याची सूचना केली आहे। शिवसेना युबीटीच्या सदस्यांना हा व्हीप देण्यात आला आहे, तर अध्यक्षपदाच्या वेळी देखील शिवसेना युबीटीने व्हीप बजावला होता। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांच्याच पक्षातले मोठे नेते यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये असून सुद्धा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत नाहीयेत। संसद परिसरामध्ये सुनेत्रा पवार एकट्याच दिसून आल्या। या अगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते। अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळत होती। पण पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलाय। सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत, मात्र जे मोठे नेते त्यांच्या पक्षातले मानले जातात, प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय स्तरावरचे नेते आणि त्याचबरोबर सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष म्हणवले जातात, हे सुद्धा त्यांच्या सोबत दिसत नाहीयेत आणि त्यामुळे सुनेत्रा पवार या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी तटकरेंचा एक कार्यक्रम झाला होता। या कार्यक्रमाचे जे पोस्टर लागले होते त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा किंवा पवार फॅमिलीमधल्या कोणाचाही फोटो दिसत नव्हता। त्यामुळे काहीतरी अनबन आहे अशी चर्चा रंगलेली असतानाच आता जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीच्या या दिल्लीमध्ये असताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे हे दोन्ही मोठे नेते उपस्थित दिसत नाहीयेत। दरम्यान राष्ट्रवादीमधल्या कथित अंतर्गत वादावर सुनेत्रा पवारांनी मौन बाळगलं। निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्राबाबत सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलंय। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा उल्लेख करण्यात आला नव्हता। त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता, त्यांची नावं तर होती, मात्र त्यांचं पद नेमकं काय याचा उल्लेख नव्हता। आणि या प्रश्नावर जेव्हा प्रश्न हा सुनेत्रा पवारांना विचारला त्यावेळेला त्यांनी बोलणं टाळलं।